आज बनवूयात पाकातील रवा लाडू। मी इथे घेतला आहे अर्धा किलो रवा। त्याला 2 ते 3 मिनिटे भाजून घेऊयात। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 200 ग्रॅम तूप। त्यातील अर्धे तूप टाकून मंद आचेवर रवा फुलेपर्यंत भाजून घेऊयात। आता उरलेले तूप घालून 2 मिनिटे भाजून घ्यावेत। रवा छान फुलला आहे। रवा व्यवस्थित भाजला तर आपले लाडू छान होणार। आता इलायची पावडर घालूयात आणि मिश्रण झाकून ठेवू। आता बनवूयात पाक। त्यासाठी आपण घेतले आहे 450 ग्रॅम साखर। पाणी साखर भिजेपर्यंत घालावे। गॅस हाय फ्लेमवर ठेवून साखर विरघळेपर्यंत हलवत ठेवा। आता गॅसचा फ्लेम लो करावा व हलवत राहा। 6 मिनिटांनी चेक करावे आपला पाक तयार। असे आपण 2-2 मिनिटाला चेक करणार आहोत। एकतारी पाक हा असा बोटावर घेऊन चेक करावा। त्यामध्ये तुम्हाला छोटीशी तार दिसत असेल। माझा पाक तयार आहे। आता पाक रव्यामध्ये मिक्स करावा। त्यातील थोडा पाक शिल्लक ठेवा। कधी पाक जास्त होतो म्हणून आपण थोडा पाक शिल्लक ठेवत आहोत। आता झाकण ठेवून 15 मिनिटांनी आपण चेक करूयात। दर 15 मिनिटांनी आपण मिश्रण हलवत राहणार आहोत। 1 तासाने आपण लाडू वळवायला घेत आहोत। ड्रायफ्रूट्स लावून छान असे लाडू तयार झाले।